श्री गुरुचरित्र अध्याय 8। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी। श्री गुरुरायले किती दिवसी, वर्तले पुढे काय सांग। तू गुरुमूर्ती कृपा सिंधू, माझे मनी लागला वेधू। चरित्र ऐकता महानंदू, अत्युल्हास होतसे। परिसोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध अतिगहन। सांगता जाहला विस्तारून, रोते तुम्ही अवधारा। गोकर्ण क्षेत्री श्रीपादयती, राहिले वर्षे 3 गुप्ती। तेथोनी श्री गिरिपर्वता येती, लोकानुग्रहासी। जयाचे चरण दर्शन करिता जाण, समस्त तीर्था समान। चरणं पवित्रं वितंतं पुराणं, वेदश्रुती बोलती। समस्त तीर्थे गुरुचरणी, लोकाहिंडे तीर्थभुवनी। लोकानुग्रह करणे म्हणून, जाती आपण परियेसा। मासचारी क्रमोनी तेथे, आले निवृत्ती संगमाते। दर्शन द्यावया भक्त लोकांते, पातले तया कुरवपुरा। कुरवपूर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे तीर। महिमा सांगता असे अपार, भूमंडळांत दुर्लभ। तेथील महिमा सांगता, विस्तार होईल बहुकथा। पुढे असे अखिल चरित, सांगे नैक एक चित्ते। श्रीपाद राहिले पूरवपुरी, ख्याती झाली भूमीवरी। प्रगट महिमा अपरांपरी, सांगता विस्तार असे देखा। जे जन भजती भक्तिसी, सौख्य पावती अप्रयासी। लक्ष्मी कन्या पुत्रेसी, जे जे चिंतिले पावती। समस्त महिमा सांगावयासी, विस्तार होईल बहुवसी। नामधारका परियेसी, सांगेन किंचित तुझा आता। पुढे अवतार भावयागती, सांगेन ऐका एकचित्ती। श्रीपाद कुरव पुरी असती, कार्यकारण पुढे असे। अवतार व्हावया कारण, सांगेन त्यांचे पूर्वकथन। वेदशास्त्र संपन्न, ब्राह्मण होता तया ग्रामी। याची भार्या होती एक, नाम तियेचे अंबिका। सुशीलाचार पतिसेवका, महापुण्य सती देखा। इथे पुत्र होऊन मरती, पूर्वकर्म फळ अर्जिती। अनेक तीर्थ व्रत आचरती, तिने केली परियेसा। ऐसे असता होणार गती, पुत्र जाहला मंदमती। माता स्नेह करी प्रीती, अपूर्व आपणासी म्हणून। वर्धता माता पित्या घरी, विप्रात्मज वाढला अतिप्रीती करी। व्रतबंध करीती कुळाचारी, वेदाभ्यासी घालावया। विद्यानये तया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा। चिंता वाढे त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती। अनेक देव आराधोनी, पुत्र लादलो कष्टोनी। प्राचीन कर्म नसुटे म्हणून, चिंता करी अहोरात्र। अनेक परी शिकवी त्यासी, ताडन करी बहुवसी। दुःख होय त्या जननीसी, वर्जी आपुले पती ते। पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाही आमुचे घरी। कष्टे करुणी नाना परी, पोशिले एका बाळकासी। विद्यानये वेद त्यासी, वाया मारुनी का कष्टसी। प्राचीन कर्म असे त्यासी, मूर्ख होऊन उपजावे। आता जरी तुम्ही आसी, ताडन कराल अहर्निशी। प्राण त्यजीन भरवसी, म्हणून बोले पतीसी। प्रियेचे वचन ऐकोनी, विप्र राहिला निश्चिंत मनी। ऐसा काळ क्रमोनी, होते तया ग्रामांत। वर्तता पुढे तया स्थानी, विप्र पडला असमाधानी। दैववशे करोनी, पंचत्व पावला परियेसा। पुत्रासहित ते नारी, होती तेथे कुरवपुरी। याचुनी आपले उदरवरी, जीवित्व एकरी येणे परी। विप्र स्त्रियेचा कुमर देखा, विवाहा योग्य जाहला का। निंदा करती सकळ लोक, मतिहीन म्हणून या। कन्यान देती त्यासी कोणी, समस्त करीती दूषणी। म्हणती शुष्क वाहे का पाणी, उदरभरी येणे विधी। समस्त ब्राह्मण म्हणती त्यासी, दगडा परी जन्मलासी। लांछन आणिले वंशासी, अरे मूर्खा कुलनाशका। तुझ्या पितयाचा आचार, ख्याती असे चारी राष्ट्र। जाणे वेद धर्मशास्त्र,
त्याचे पोटी तू जन्मलासी. बोला अनिला तू पितयासी. घातले पित्तोव्य अधोगतीसी. भिक्षा मागोनी उदर भरिसी. लाज नये कैसी तुझ जन्मोनी तू संसारी. काय करावे पशुत्वापरी. अथवा गंगा प्रवेश करी. जन्मोनी वाया म्हणती लोक. ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी. दुःख करी नाना परी. मातेसी म्हणतसे अवसरी. प्राण त्यजीन आपुला. निंदा करती सकळ मज. असोनी देह कवन काज. पोसू न शके माते तुझ. जाईन अरण्य वासासी. ऐकोनी पुत्राचे वचन. माता करी अति चिंतन. शोक करी अति गहन. प्रलापी तसे ते नारी. माता सूत दुःख करीत. गेली गंगा प्रवाहांत. तेथे देखिले जगद्भरित. श्रीपादेती स्नान करिता. जावोनी दोघे लागती चरणी. विनवीती कर जोडुनी. वासनासे आमुचे मनी. प्राण त्यजू गंगेत. निरोप द्यावाजी आम्हासी. सद्गती वाव्या कारणासी. आत्महत्या महादोषी. म्हणून विनवितो कृपा सिंधू. ऐकोनी विप्र स्त्रियेचे वचन. पुसती श्रीपाद कृपा करुण. काय संकटी तुमचे मन. त्यजिणे प्राण कवण्याहुने. विप्रस्त्री तये वेळा. सांगती दाहली दुःखा सकळा. म्हणे स्वामी भक्तवत्सला. तारावे आम्हा बाळकांसी. पुत्राविणे कष्टले भारी. अनेक तीर्थे पादचारी. केली व्रते पूजा जरी. सकळ ही देव आराधले. व्रते उपवास सांगू किती. करीते झाले अपरिमिती. झाला पुत्र दुर्मती. निंदा करती सकळ जन. वेदशास्त्र संपन्न. पती माझा ब्राह्मण. त्याचे पोटी जन्मला हा हीन. बंदमती दुरात्मा. रूपा करिगा श्रीपादयती. जन्मोजन्मी ऐसी गती. पुत्र नवावा बंदमती. ऐसा पदार्थ सांगा मज. रूपासागर दैन्यहरण. म्हणून धरिले तुझे चरण. शरणागता करावया रक्षण. आलासी स्वामी कृपा सिंधू. जन्मोनिया संसारी. कष्ट केले नाना परी. न देखेची सौख्य कुसरी. राले पुत्र न राहती. वाचोनिया हा एक सूत. शेळीच्या व्यास्तन लोंबत. वृथा जन्म जाहला म्हणत. विनवीतसे श्री गुरुसी. देवाता ऐसे करणे. पुढील जन्मी मनुष्यपणे. पूज्यमान पुत्र पावणे. तसा तू पूज्य जगत्त्रयासी. सकळ लोक त्यासी वंदिती. ऐसा पुत्र होणार गती. उपाव सांगा श्री गुरुयती. म्हणून चरणी लागली. त्याचे निमाते उद्धार गती. नवे मागुती पुनरावृत्ती. पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती. लाधे ऐसे निरोपावे. वासनासे माझ्या मने. पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी. बाळपणीच पाहेन नयनी. पूज्यमान समस्तांसी. श्रीपाद ऐकोनी तिचे वचन. सांगती भक्ती कृपा करुण. करीवो ईश्वर आराधन. पुत्र होईल श्री हरी ऐसा. गवळणीचे घरी देखा. कृष्ण उपजला जो कारणिका. व्रत केले गवळणी ऐका. ईश्वराची आराधना. तैसा आराधी तू ईश्वर. पुत्र पावसी हा निर्धार. तुझ्या मनी आशा भार. लादसी म्हणती श्रीपादयती. विप्रस्त्री म्हणे तया वेळी. व्रत कैसे केले ते गवळी. कैसा पूजला चंद्रमौळी. विस्तारावे मज प्रती. कैसे चरत करीना आपण. म्हणून लागतसे चरणा. कृपा मूर्ती श्री गुरुराणा. सांगता झाला तया वेळी. म्हणती श्रीपाद तियेसी. ईश्वर पूजीवो तू प्रदोषी. मंदवारी विशेषी. पूजा करी भक्तीने. पूजा देखली गवळणी. विस्तार असे स्कंद पुराणे. सांगेन कथा एक सुगणी. म्हणती श्री गुरु तियेसी. ऐकोन श्री गुरुचे वचना. संतोषली विप्रांगना. जाऊनी लागे श्री गुरुचरणा. विनवीतसे तये वेळी. विप्रस्त्री म्हणे स्वामियासी. अभिनव माते निरोपिलेसी. देखता पूजा प्रदोषी. पुत्र झाला कृष्णैसा. आपण केलिया पूजा जरी. फळ पावेन निर्धारी. उभी झाले कवणे परी. विस्तारावे मज दातारा. श्री गुरु सांगती ती येसी.
सांगेन एक चित्तेसी उज्जनी नाम नगरीसी दाहले विचित्र परियेसा अया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मणिभद्र म्हणून परियेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजी अपारी गोळा देव प्रसन्न करी विधला चिंता म्हणी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासूरस कंठी घाली सदा हर्ष अया मणिभद्र सेन सख्यासी अया मण्याचे लक्षण सुवर्ण मोती लोह पाषाण तेज फाके जावरी जाण कनकोय परियेसा जे जे चिंतित मानसी ते ते पावे स्मरणेसी ऐसी ख्याती बाणकासी समस्त राजे कांक्षा करीती इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविती ते माडिक बलात्कारे घ्यावया देख राजे वांछिती परियेसा म्हणती क्रय करोनी देखा माणिक द्यावे आपणा ऐका जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगराच्या उज्जनी अपार सैन्य मिळवणी क्षोणी वेष्टिले तया नगरासी हे दिनी शनिवार प्रयोदशी राजा बैसला पूजेसी शंका नगरी मानसी एकचित्ते पूजितसे महाकाळेश्वर लिंगासी पूजा करी राधा हर्षी गवळणी कुमरे पावयासी आली तया शिवालया पूजा पाहुणे शिवाची मुले म्हणती गवळणींची खेळू चला मी ऐसेची लिंग करुणी पूजू आता म्हणून विनोदे करुणी आली आपले ग्रहा सन्निधानी एकवटोनी पाषाणी कल्पिले ते शिवालय पाषाण एक करुणी लिंग पूजा करती बाळके चांग नाना परीची पत्नी सांग कल्पिली ते पूजेसी षोडशोपचारे पूजा कल्पिती उदक नैवेद्य समर्पिती ऐसे कौतुके खेळती ते गोप कुमारक गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रांतेने ती बोलावणी भोजन करावे म्हणून गेली सकळ बाळके त्यांतील एक गोपी सोनू न जाय भुवना लिंग सोडून त्याची माता जवळी येऊन मारी आपले पुत्रासी म्हणे कुमारा भोजनासी काल घरा जाहली नेशी काही केलिया नवचे परियेसी तो गोपी कुमारक गोपे करुणी ते गवणी मोडी पूजा खेळ अंगणे पाषाण दुरी टाकुनी गेली आपुले मंदिरासी पूजा मोडिता बाळक प्रलाप करीतसे तो अनेक मूर्छा येवणे क्षण एक पडिला भूमी अवधारा लय लावणे लिंगस्थानी प्राण तेजू पाये निर्वाणे प्रसन्न जाहला तो शुलपाणी तया गोपी सुताला शिवालय रत्नखचित सूर्य तेजे दैसे शोभित लिंग दिसे रत्नखचित जागृत झाला तो बाळक निज रूप धरुणी गौरी रमण उठवी बाळका करी धरून वरमागमणे प्रसन्न देवांची सीते देन बाळके विनविले ईश्वरासी कोपन करावा मातेसी पूजा मोडली प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिदला बहुत प्रीती प्रदोषतमयी पूजा देखती गौळणी होय देव जननी तिच्या पोटी होईल सूत तोची विष्णू अवतार विख्यात न करी पूजा वहिली म्हणत पोशीला फुले पुत्रापरी जे जे म्हणे तू इच्छिसी पावेल वेगी धरी मानसी अखिल सौख्य तुझी वंशी पुत्रपौत्री नांदाल प्रसन्न गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती शिवालय राहिले रत्नखचिती गवळिया घरी तयाच परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अति सुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्राचे विस्मय करती महाचोदे वेश सांडणी बोलती बोजे भेटो म्हणती रायासी पहा हो पवित्र नगरांत सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसियासी काय विरोध म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलावी तयांसी
आपुले ग्रही नगरांत तुके होता ते अवसरी राजा पुसतो प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय झाला केली सूर्य राजे चंद्र सेना सहित पहावया येती कौतुकार्थ दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम्य येण्याची परी गवळ्याचे सदन विराजमान अतिगण उसता झाला राजा आपण तया गवळिया कुमारकासी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळिया राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा निघून गेले राजे सकळ राहिला चंद्र सेन निर्मळ शनी प्रदोष पूजाप भय करीचे भयानरा गौरी कुमार जाय घरा मातेच सांगे सविस्तरा येईल पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरोनी ऐसा ईश्वरे दिगलावर संशय न धरे निर्धार प्रसन्न जाहला कर्पूर गौर देखील पूजा प्रदोषी मोडिली सप्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या शूलपाणी क्षमा करुणी घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती तये वेळा तया विप्र स्त्रियेसी जे मनी असेल तरी होईल पुत्र मजसरी संशय सांडुनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपादरावो चक्रवर्ती भोळा देवो विप्रस्त्रियेचा पाहो निभावो प्रसन्न होत तया वेळी बोलावणी तिचे कुमारकासी हस्त ठेविती मस्तकेसी ज्ञान झाले तत्काळेसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ वेदशास्त्रादी तर्कभाषा म्हणता झाला अति प्रकाशा विस्मय झाला असमसहासा विप्र म्हणती अति आश्चर्य विस्मय करोनी विप्रवनिता म्हणे ईश्वर हा निश्चित कार्याकारण अवतार होत आला नरदेह धरोनी पूर्वजन्मींचे पुण्यार्जित जोडले हे निश्चित जो भेटला श्री गुरुनाथ नोनी नमिले क्षण क्षणा म्हणे ईश्वर तुझी होसी पूजा करीन मी पूज प्रदोषी मिथ्या नव्हे तुझी वाक्यासी पुत्र व्हावा तुझैसा ऐसा निश्चय करोनी पूजा करीती नित्य येऊनी प्रदोष पूजा अतिगहनी करी श्रीपाद रायासी पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य झाला अतिगहनी सर्वांनी अधिकता विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्रादी नांदे हर्षी श्री गुरु कृपा होय जासी ऐसे होय अवधारा ऐसा श्री गुरु कृपावंत भक्तजना असे रक्षित ऐक शिष्या एक चित्त नामधारका श्रीमंता नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी हरियेसा समस्त भक्त हर्षी अने सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथनं नाम अष्टमोऽध्यायः श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।